हो भाऊ, कुठे आहे तू? अरे मी आता जस्ट निघालो तुझ्या पहिले. अरे यार, जस्ट आता यार, बेकार झालं यार सीन माझ्यासोबत आता. घरच्यांना आता पण फोन जस्ट. केलं, जस्ट 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 यार. आता घरच्यांना पण फोन केला होता. जस्ट हा आलो म्हटलं घरी, तुला सांगावं की हा. तिथून येऊ नकोस म्हणून. अरे मी 5 मिनिटा पहिलेच गेलो तिथून. अरे यार, काय काय सांगू तुला, लय बेकार सीन झाला आता. मी हा निघालो आणि त्या लुलेनगरच्या ब्रिजच्या खाली एकदम अचानक असं वाटलं मला काहीतरी, की यार गाडी एकदम स्लो झाली माझी आणि बंद हा. पडली अचानक. आणि जसं अचानक हा यार, अचानक बंद काय पडली. पेट्रोल संपलं होतं काय? नाही, पेट्रोलचं मला वाटलं पहिल्यांदा तसंच की पेट्रोलचं शॉर्ट आहे म्हणून, कारण माझं तुला हा माहिती आहे यार, नेहमी कमी जास्त पेट्रोल गाडीमध्ये भाऊ वगैरे हा यूज करतो, त्यामुळे मला पेट्रोल हा असं वाटलं की टाकलं नसेल त्याने गाडीत. हा मी बघितलं तरी गाडीत एकदम म्हणजे होतं पेट्रोल, बऱ्यापैकी अर्धी टँक होती, तरी हा. अचानक बंद पडली गाडी. मग मी अच्छा. ढकलत ढकलत गेलो पुढं थोडं, हा आणि थोडं थोडं पुढे गेल्यानंतर एकदमच थकान वाटली मला यार, किंवा त्या पॉइंट नंतर वाटलं मला की आता नको ढकलायला. हा एकदम तिथे थांबलो मी, हा आणि थांबून मग बघितलं, म्हणलं घरच्यांना आता पप्पांना बोलवायच पाहिजे, पप्पांना नाही तर भावाला फोन करून. हा मग यावेळेस तर म्हणलं भाऊ तर झोपला असेल, पण पप्पा बसतात मी येऊस पर्यंत, म्हणून मग हा पप्पांना फोन लावला. मग पप्पा म्हणले की कुठं एक्झॅक्ट सांग, मग येतो. हा. साईडला बघितलं तर यार साईडला यार ते टॉवर ऑफ सायलेन्स होतं दिसलं मला. मग पप्पांना सांगितलं की मी असं असं टॉवर ऑफ सायलेन्स तिथे आहे. काय पप्पांना काही सांगतो? कळालं नाही ते. मी म्हणलं ती पारशी स्मशानभूमी. पप्पा हा म्हणले पहिला तिथून ढकलत निघ गाडी पुढे, जसं होईल तसं, आणि हा. त्यानंतर आलोच मी, निघतोय घरातून. तुला सांगतो, एवढं बेकार फाटली माझी तिथून त्या अरे चौकातून तिथपर्यंत जाऊसपर्यंत बघ. अजून पण मला तो आठवलं की एक काटे येतात अंगावर. आत्ताच जस्ट झालंय माझ्यासोबत ते. म्हणलं तुला अच्छा. सांगावं की यार त्या एरियात तू बिलकुल नको थांबू. मग मी म्हटलं पप्पांना की काय सीन आहे असं. मग पप्पा सांगत होते की तिथं असंच होतं जनरली, तिथं थांबायचं नाही बिलकुल, असं अरे काय तो झालं आपला की. रोजचा रोड आहे. हा, तरीच ते तिथं म्हणतात की पप्पा नाही थांबायचं. आणि आपलं रात्रीचा सीन आहे ना दादा, नाईट हा शिफ्ट सगळे सीन आहे ते. पप्पा म्हणले ते होत नाही सगळ्यांना, पण तू बरोबर त्या तावडीचा त्या खराब वेळेत अडकला असशील, तिथे ऍक्सिडेंट वगैरे पण होतात म्हणले पप्पा नेहमी. नशीब होतं पण म्हणले तो तुझं रोड तर चांगलं. खालीच राहते, कसली ऍक्सिडेंट? नाही, रोड खाली नाही राहत ना तो. आपलं तिथून समोरून येणार ते पंप नाही का पुढे, पेट्रोल पंप, तो पण हा यार 24 तास चालू असतो. त्या दिवशी बंद होता माहितीये. हा का? हा, काहीच नव्हतं तिथं, कोण नव्हतं पब्लिक रोडवर, आणि लाईटा पण सगळ्या बंद होत्या रोडवरच्या. आणि पाऊस तर तुला अरे माहितीये यार, हा पाऊस कसला चालतोय दनादन एकदम. हा आणि त्यामुळे रोडवर गाड्या पण कोण थांबायला तयार नाही. हा. तर ते बेकार सीन झालं राव आता. तेच आता नाही जात उद्या बसून. तेच तुला म्हणलं आता राव अजिबात नाही सांगावं जात तुला उद्या. पहिल्यांदी. मग मी पप्पांना विचारत होतो डिटेल. त्याच्या आधी पण पप्पा म्हणले की तिथं बेकार एक्सपिरियन्स आलेत लोकांना, असं हा लोक सांगत नाहीत, पण तिथं बिलकुल असं झालं की म्हणले थांबायचं नाही अशा जागी कुठे. म्हणलं काय आला तर तसं जाणवलं नाही काय. तर पप्पा म्हणले थोडी तुला जाणवणार आहे ते, अशा ठिकाणी नाही थांबायचं म्हणले, कधीच नाही थांबायचं अशा ठिकाणी. ते म्हणलं तुला आपला रेग्युलर रूट आहे, तुला पहिला हा. फोन करून सांगावं म्हटलं की यार असं असं सीन आहे. नाही यार, मी उद्या काही बसून अजिबात नाही जाणार काही तिथून. झालं नाही भाऊ. गाडीमध्ये पेट्रोल फुल, म्हणजे अर्धी टँक होती. बंद पडण्यासारखं काहीच रिझन नव्हतं. तिथे जसं थांबलो होतो ना मी, जसं पप्पांचा फोन आला आणि मी हा निघालो गाडी पुढे देऊन, आणि पुढे जाऊन म्हटलं आता पप्पा येऊसपर्यंत ट्राय करावं आपण. एका किक हा मध्ये गाडी चालू झाली माहितीये. हा. आणि मी पूर्ण ह्याच्यात होतो ना, भिजलेलो होतो मी ह्याच्यात. रेनकोट सगळं माझं ओलं झालं होतं. बाहेर काढलं तरी अच्छा. लॅपटॉप भिजेल म्हणून प्रॉब्लेम होता मला, काहीच करता येत नव्हतं. मोबाईलच कसा बसा काढून फोन केला होता मी त्यांना. हा. एवढं बेकार सीन झालं. म्हणलं पहिल्या भावाला फोन करून सांगावं आपला रेग्युलर रूट आहे, तिथं असं हा. काय झालं तर थांबू नको म्हणून. नाही रे, नाही थांबत आता. म्हणलं तुला आलं ना लक्षात कुठला रोड आहे तो? हो हो, आलो आलो. हा, तेच आहे बिलकुल. तिथं हे कर बाबा. आत्ताच मी सुटून आलो तावडीतून. आता झोपतो बाबा, आता मोबाईल ठेवतो साईडला. आता परत ते हा. आठवायला नको रात्री, नाही तर बेकार काम होणार आहे. नाही नाही, झोपून जा लवकर आज. हा ना, परत यायचं अजून उद्या गदा मजदुरी करायला आपली. हा.
चल भाऊ ठेव. चालो. हा गुड ठीक आहे. नाईट. गुड नाईट.